सहभागी झाले होते। माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानं उद्धव ठाकरेंना राजकीय निरोप काल देण्यात आला। यावेळी सभागृहात राजकीय कोपरखळ्या आणि तुफान शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा उल्लेख साहेब म्हणून केलाय, तर उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकीय नसल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी शेरशायरीच्या माध्यमातून राजकीय कोपरखळ्या मारल्या आहेत। विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपणाऱ्या आमदारांना निरोप देतेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख केलाय आणि उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या। त्या वरिष्ठ सभागृहातील 9 सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत। त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, अमोल मिटकरी आहेत, शशिकांतराव शिंदे आहेत, रणजित सिंग मोहिते पाटील आहेत, राजेश राठोड आहेत, संदीप जोशी आहेत, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत। हे आपले 9 सहकारी। पुन्हा एकदा मी या सर्वांना शुभेच्छा देत असताना जाता जाता एवढंच सांगतो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही। निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये एवढंच सांगतो, काही जणांची भेट सगळ्यांसाठी रे बाबा। अरे आता हे निरोप समारंभाला बघा, वाईट बोलायचं नसतं, चांगलं बोलायचं असतं। तिळगुळ घ्या, गोडगोड बोलतो आपण ना, आज सगळ्यांसाठी चांगलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निरोप समारंभावेळी उद्धव ठाकरेंची स्तुती करताना त्यांना थेट कोट्याधीश ही उपाधी देऊन टाकली आहे। एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ते मी उद्धवजींना होते। हा अर्थात नाही, ते कागदांच्या नाही, शब्दांच्याच। उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता। एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत। तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा। यासोबतच बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा